नमस्कार. पुन्हा एकदा मी तुमचं रुईस रेसिपीमध्ये स्वागत करते. आज मी तुम्हाला अरेबियन डेझर्ट कुनाफा मिठाई दाखवणार आहे. तर त्याचे इन्ग्रेडियंट्स असे आहेत. तूप लागणार आहे आपल्याला, प्रोसेस चीज, प्रोसेस चीज वगैरे नाही, मोझरेला चीज लागतं कुनाफा बनवण्यासाठी, पण ते बनवल्यानंतर थंड झाल्यावर चिवी होतं. पण मी समप्रमाणात हे घेते, प्रोसेस चीज आणि क्रीम आणि दूध 2 वाट्या घेणार आहे. 2 चमचे कॉर्नफ्लॉर, 2 चमचे रवा, हे मला 20 ml कंडेन्स मिल्क, आणि हा फूड कलर आहे ऑरेंज रेड, आणि हा इसेन्स घेतला आहे, रोज इसेन्स. आता इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरणार नाही आहे. आणि हे शेव घेतली आहे, वर्मिसेली. ही 2 प्रकारे मिठाई होते. एक ओव्हनमध्ये पण करू शकता आणि विदाऊट ओव्हनसुद्धा. पण आज मी तुम्हाला मायक्रोवेव्हमध्ये दाखवणार आहे. त्याचं आता प्रोसिजर सुरू करते मी. 2 कप दूध घेते आधी. त्या कुनाफा मिठाईची आपण क्रीम बनवणार आहे, नंतर सुरुवात करायची. सगळं तो घालायचा आपण. त्यानंतर रवा. आता गॅस आधी पेटवायचा नाही, आपण चालू करायचा नाही आहे. आधी आपण हे गुठळ्या काढायच्या आहेत कॉर्नफ्लॉवरच्या, जेणेकरून नंतर होता कामा नये. ह्याच्यात 2 चमचे साखरही घेतात, तुमच्या आवडीनुसार 2 किंवा 3 वगैरे. पण मी इथे कंडेन्स मिल्क घेते. हा प्रोसेस चीज घालते. आता ही फ्रेश क्रीम घेते मी, कारण माझ्याकडे घरी मलाई नाही साठवलेली, म्हणून अमूलची फ्रेश क्रीम घेते मी. आता आपण गॅस चालू करायचा. आणि सतत ढवळत राहायचं, कारण कॉर्नफ्लॉवरने लगेच गुठळ्या होण्याची शक्यता असते. कर बनते. आता ह्या स्टेजला आपण इसेन्स घालूया. गॅस बंद करून इसेन्स घालायचा. किती छान इसेन्सचा वास येतोय, रोज इसेन्सचा. आता हे थंड करत ठेवायचं. आता आपण मायक्रोवेव्हमध्ये बनवणार आहोत, म्हणून बेकिंग डिशला मी आधी तूप लावून घेते. कोणी कोणी बटर लावून घेतं, पण मला तर तूपच आवडते. आता ही मी केक बेकिंगचा ट्रे वगैरे ॲल्युमिनियम का नाही घेतला, कारण तुम्हाला लेयर्स दाखवायचे आहेत, म्हणून ही काचेचं हे घेतलं आहे बेकिंग डिश. आता हे मी
तूप लावते सगळीकडे. ग्रीस करून घेतले आता मी. आता हे हाफ कप मी घी घेते. आता ह्याच्यामध्ये मी घी घालते. दिसतं? तुम्ही मेल्टेड बटरसुद्धा असेल तरीसुद्धा घालू शकता. कलरसाठी मी ऑरेंज कलर घालते. साधारण 1 टीस्पून. आणि साखर पण. आता जर तुम्हाला गॅसवर बनवायचं असेल कुनाफा तर ह्या शेवला तुपावर भाजायचं असतं 2 चमचे घेऊन पॅनमध्ये. तो प्रकार मी नंतर दाखवेन गॅसवर बनवायचं. आता हे मायक्रोवेव्हचं दाखवते. आता ह्याला चांगली बाइंडिंग यायला पावडर शुगर टाकायची, कारण ह्याला पण थोडा गोडवा असायला पाहिजे. पण मी पावडर शुगर न घेता मी कंडेन्स मिल्क घेते बाइंडिंग चांगली येण्यासाठी. आता आपण सिरप बनवणार आहे. त्यासाठी आपण 2 वाट्या साखर घेणार आहोत. आणि 1 वाटी पाणी. घट्ट बनवायचं आहे सिरप आपल्याला. वेलची पावडर टाकण्याऐवजी मी इसेन्स घालते वेलचीचं. आता गॅस चालू करते. आपल्याला घट्ट पाक बनवायचं आहे. शुगर सिरप म्हणजे साखरेचा पाक घट्ट होऊ नये म्हणून अर्धा चमचा हे घालायचं असतं, क्रिस्टलाइज व्हायला नको म्हणून लिंबाचा रस. पण माझ्याकडे लिंबू नव्हता म्हणून मी रेडीमेड लिंबाचा रस घालते, जेणेकरून ते क्रिस्टलाइज नाही होणार. आता आपण लेयर्स करणार आहोत. वरतून एक लेयर आता घालायची, मलाईची साली घालून. गरम असतानाच सिरप घालायचा.
आता पिस्ताने गार्निश करायचं.